आत्ताच्या जगण्यात ना एक वेगळ्या पद्धतीचा व्हॅक्यूम असतो. म्हणजे आपण व्हॉट्सॲपवरही वेगवेगळ्या विंडोजमध्ये वेगवेगळे असतो. अशा वेळेला नेमकं ती बिटवीन द लाईन्स कशा अर्थानं भरून काढायची असते. एखादा आपला सहोदर किंवा अगदी कंपॅनियन जो आपण म्हणू, तर ती जागा ती भरून काढू शकते का? आणि आपल्या जवळचीच माणसं आपल्यासोबत असणं किंवा नसणं, या असण्या नसण्यातलं बिटवीन द लाईन्स नेमकं के दिल अभी भरा नहीमध्ये जोखलेलं आहे. आणि त्या दोघांकडून खरं तर जाणून घेऊया, कारण ती माणसं अशी आहेत की आले की त्या थिएटर मॅजिकमध्ये, त्या स्पेसमध्ये काहीतरी मज्जा करतात. आणि अर्थात त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे गोपाळ अलगेरी आहेत, मंगेश आणि लीना आहे. तिघांकडूनही जाणून घेऊया. अजून खरंच के दिल अभी भरा नाही या टायटलमध्येच एक लिरिकल आस्पेक्ट आहे. आणि तुम्ही दोघं असताना ज्या पद्धतीचं मॅजिक घडतं हे कायम वेगवेगळ्या टप्प्यांवर पाहत आलं. आत्ताचा हे मॅजिक आणि 100वा प्रयोग कशा अर्थानं सांगा. लीना, काय सांगशील? 100व्या प्रयोगाची खूप एक्साइटमेंट आहे. आणि जसं तू म्हणालास ना की बिटवीन द लाईन्स खूप जगत असतो एकत्र. म्हणजे 40-40 वर्षाचे संसार झालेले असतात आणि ती बिटवीन द लाईन्स जपण्यासाठी काही गोष्टींना मनात ठेवल्या जातात. आपण उघडपणे सांगत नाहीत. म्हणजे कधी कधी नवरा बायकोचं नातं हे इतकंच घट्ट राहावं म्हणून काही गोष्टी आपण मनातल्या मनात ठेवून देतो. आणि नंतर कुठेतरी उतारवयात लक्षात येतं की अरे ह्या जर मी तिथेच क्लिअर केल्या असत्या ना आयुष्यात, तर आणखीन आयुष्य खूप वेगळं झालं असतं. नातं आणखीन वेगळं बहरलं असतं, वेगळं दृढ झालं असतं. मला वाटतं ह्या सगळ्या मजा त्या नाटकात लेखकाने इतक्या हलक्या पद्धतीने मांडल्या आहेत, इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीने दिग्दर्शकाकडून त्या बसवल्या गेल्या आहेत की त्यामुळे कदाचित ते करत असताना खूप मजा येते. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हे नाटक, अरे बापरे, हे मग हे उतारवयातलं आहे का? तर हे नाटक तसं नाही आहे. पण उतारवयात ज्या चुका होऊ नयेत किंवा नंतर त्या चुकांची जाणीव होऊ नये म्हणून आत्ता कसं वागलं पाहिजे, असं ते नाटक आहे. म्हणजे कुठेतरी नाटकातली वंदना नगरकर एक 60ची बाई साकारत असताना आज मला 32-35व्या वर्षी असं वाटतं की अरे बापरे, हो ह्या चुका आत्ता माझ्याकडून घडतायत. मी जरी 60तली बाई मारे अगदी लेखकाने दिलेली वाक्य डोळ्यात पाणी आणून म्हणत असले तरी कुठेतरी लीना तू काय करतेयस ह्याची जाणीव ना मला दिल अभी भराने करून देतं. आणि म्हणून तो प्रत्येक वेळी प्रयोग करताना मजा येते असं मला वाटतं. आणि त्यातलं अध्यरूत आहे अभिनव जाओ छोडकर असं आहे. तर त्या सगळ्यातली गंमत मंगेश, कारण तू वेगवेगळ्या अर्थानं पाहिलेलं आहेस. म्हणजे विक्रम काकानेही करताना तू पाहिलेलं आहेस. त्याच्यासमोर मला खरं तर ती गोष्ट ऐकायला आवडेल तुझ्याकडून की काय नेमकं घडलं आणि हे ढवळीकरांनी तुला कसं अप्रोच केलंय नाटक. काय झालं, आमच्या गोष्ट तशी गमतीची नाटक बघायला ढवळीकर आले होते आणि पहिला अंक झाला वगैरे, आम्ही छान बोललो. दुसऱ्या अंकात बीचचा सीन आहे आमच्या दोघांचा आणि तो खूप आवडतो लोकांना आणि फारच मजा येते, आम्हाला करायला पण मजा येते. तो सीन झाल्यानंतर नाटक संपल्यानंतर ढवळीकर आले आणि म्हणाले की मंगेश आणि लीना, तुमच्यासाठी मी एक नाटक दिलं, माझ्या डोक्यात नाटक आहे आणि मी ते दिलं. आणि म्हणलं ठीक आहे, होईल तेव्हा सांग. 3 ते 4 महिन्यातच ढवळीकर आले आणि म्हणाले की नाटक झालं आहे, आपण आता वाचूया. तर आम्हाला फार बरं वाटलं म्हणून आम्ही ते नाटक वाचलं. नाटक अप्रतिम, खूप आवडलं. कॅरेक्टर्स आमच्या दोघांचे, फक्त आमची जरा वय जास्त होती तेव्हा लीना जरा घाबरत होती की इतकी मोठ्या वयाची आहेत ते मी आता करू का. तर मला असं तेव्हा असं वाटलं की ही वय वगैरे काही महत्त्वाचं नाही आहे. अचूक इमोशन्स जर आपल्याला त्याच्याला पकडता आले, कॅरेक्टर पकडता आलं तर पुढच्या गोष्टी फार गौण आहेत. झालं, आम्ही नाटक करायचं ठरलं आणि एके दिवशी पुण्याला प्रयोग होता आणि आम्ही बालगंधर्वला प्रयोगाला आम्ही दोघं निघालो. तर स्वरूप हॉटेलच्या खाली गेलो तर समोरून विक्रम आला. तो जसं अग्रेसिव्ह याच्यामध्ये आणि म्हणाला की मंगेश, आय एनव्ही यू. म्हटलं काय झालं, एक अप्रतिम नाटक तू करतोयस. मी म्हटलं तू कुठे आलेस बघायला, अजून तू नाटक बघितलेलं नाही आहेस. गोष्ट त्याची नाही, काल मला शेखर ढवळीकरनी नाटक वाचून दाखवलं, नवीन नाटक तुझं के दिल अभी भरा नाही आणि अप्रतिम कॅरेक्टर्स आहे, तर मला ते करायला आवडलं असतं. मी म्हटलं मग प्रॉब्लेम कुठे आहे, विक्रम गोखलेचं नाटक करणार तर लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. म्हटलं तू करणार का. नाही, मी म्हणालो होतो की मी आता नाटक करणार नाही, पण हे फार टेम्पटिंग आहे. म्हटलं कर. तो म्हणाला नक्की, प्रॉमिस तू मला दिलंस. म्हटलं प्रॉमिस, मी तुला हे नाटक दिलं. मग त्या दृष्टीने मग आता हिरोईन कोण, मग लीना तर शक्यच नव्हतं. मग रीमाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि रीमाने पण ते वाचलं आणि ते नाटकच अप्रतिम असल्यामुळे तिने हो म्हटलं आणि ते झालं नाटक. त्याची 74 प्रयोग झाले.
74 प्रयोगात दुर्दैवाने विक्रमच्या घशावरती खूप ताण पडला होता आणि डायलॉग्स त्याला नाटकात प्रोजेक्ट करणं फार जरा जिकरीचं झालं होतं. म्हणून डॉक्टरांकडे गेला आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलं की याच्यापुढे तू नाटकात काम करू नकोस, फिल्म किंवा सिरियलमध्ये कर, तू डब करू शकतोस, पण नाटकासाठीच एक प्रोजेक्शन लागतं ते तू करू नकोस. मग इमिजिएटली रीमा आणखीन यांची मीटिंग झाली आणि त्या दोघांनी ठरवलं की नाही, मग हे नाटक मंगेश आणि लीनानीच करायचं, तुम्हीच हे पुढे करा आणि तुम्ही चांगलं कराल आणि तुमचं एकमेकांचं ट्युनिंग आहे वगैरे. आणि मग आम्ही त्याच्या कामाला लागलो. ह्या नाटकाचं महत्त्व माझ्या दृष्टीने ना 2 गोष्टीत आहे. एक दिग्दर्शक म्हणून मी त्या नाटकाकडे बघितलं आणि ज्यात रीमा आणि याच्यात विक्रमने काम केलं होतं. त्याची प्रोसेस ही मोठी कलावंत व्यक्तिरेखा कशी बिल्ड करतात ते मला जवळून बघता आलं, मोठी 2 दिग्गज माणसं. आणि ते झाल्यानंतर जेव्हा आम्ही करायला लागलो तर तेव्हा मला असं वाटायला लागलं की अरे ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर झालेल्याच नाहीत अजून. बरेचसे कॉर्नर्स आहेत, हे नुसतेच आपण एक रेफरन्स घेऊन जातो आणि पुढे जातो. तर ह्याच्या खोलात खूप अर्थ आहे आणि तो अर्थ डीक केला नव्हता तेव्हा. त्यामुळे हे नाटक करताना दिग्दर्शक म्हणून 2दा हे नाटक केलं आणि 2दा करताना दुसऱ्यांदा मला अधिक जास्त त्याच्यातला अर्थ कळायला लागला त्या नाटकातला. म्हणजे त्या दृष्टीने मला हे दिग्दर्शक म्हणून यांना लिहिणं हे नाटक मला फार महत्त्वाचं वाटतं की एकाच नाटकाने मला 2 आनंद दिले. एक त्रयस्थ दिग्दर्शक म्हणून कसं बघतो त्या नाटकाकडे आणि एक दिग्दर्शक जेव्हा काम करायला लागतो तेव्हा त्याचं काय होतं, त्याच्या प्रोसेसमध्ये किती फरक पडतो, त्या 2 दृष्टीने मला हे नाटक संगीतकाराला गाता येणं किती इम्पॉर्टंट असतं ते असं. म्हणजे ना दोन कलाकारांमधलं ट्युनिंग असतं वेगळं, पण एक नातं असतानाचं ट्युनिंग असताना ते काही म्हटलं तरी वेगळं असतं. माझं आता शरद बंक्षीबरोबर छान ट्युनिंग आहे माझं. मी शरदबरोबर खूप काम करताना कम्फर्टेबल असते किंवा रायाबरोबर मी काम करताना खूप कम्फर्टेबल असते. पण नवरा बायको म्हणून जे एक ट्युनिंग आहे ना, तर काय माहितीये का, ते बारकावेनं ह्या नाटकात गोष्टपेक्षा ते ह्या नाटकात जास्त चांगले जाणवले आम्हाला करत असतानाचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यात एक कार्ड, सिनियर सिटीजनचं कार्ड मिळतं आणि मी त्यांना ते कार्ड देते आणि मी म्हणते की तुम्ही माझं नाही पाहिलं. ते म्हणाले अगं नाही, मी माझंच बघितलं, मी नेहमीच. ही ॲडिशन ट्युनिंगची नाही आहे, ही ॲडिशन नवरा बायको म्हणूनची जी आहे ना, जी शेखरनी काढली नाही नंतर नाटक बघितल्यानंतर, नाही हे असू दे म्हणजे नेहमीच असं करून मी रिहर्सलमध्ये उठले ना. सो काय होतं की ह्या गोष्टी म्हणजे नवरा बायकोंमध्ये गृहीत धरणं आणि विश्वास ह्याच्यातनं एक अमित पातळ रेषा आहे की आपल्याला असं वाटतं की हा मला गृहीत धरतोय, हा मला किती गृहीत धरतो, पण कधी कधी ना तो विश्वास असतो आणि बायको म्हणून मी त्याचे चुकीचे अर्थ काढत बसते आणि ते लेअर वेगळे वेगळे. आणि ते ना या नाटकात ज्या पद्धतीने नंतर ते एकमेकांकडे कबूल करतात ना की अगं नाही हे प्रेम होतं, हा विश्वास होता, हे गृहीत धरणं नव्हतं. आणि तिच्या अवकाशातलं एक जे छोटंसं बंड आहे ना, आणि ती म्हणते की अरे मम्मी हे उगाच इतकी सगळी वादळं मनात घेऊन बसले होते. ह्या सगळ्याची गंमत मला वाटतं प्रयोग बघितल्यानंतरच प्रेक्षकांना जास्त येईल की. आणि प्रेक्षकांचा रिस्पॉन्स इतका ट्रिमेंडस असतो. म्हणजे नाटक चालू असताना म्हणजे मी जेव्हा कधी असं लक्ष जातं तेव्हा अर्ध नाटक बायको नवऱ्याला असं करते आणि अर्ध नाटक नवरा बायकोला असं करते आणि हे जाणवतं, म्हणजे हे दिसतं किंवा ना लाफ्टर्स एकत्र येणारा लाफ्टर आणि फक्त बायकांचा येणारा लाफ्टर आणि फक्त पुरुषांचा येणारा लाफ्टर हा अगदी कळतो. म्हणजे आम्हाला अगदी कळतो. नाट्यगृहात आपोआप 2 भाग होतात, पुरुषांचा एक भाग होतो आणखीन बायकांचा एक भाग होतो आणि ते रिस्पॉन्सेस आम्हाला कळतात. पण ते रिस्पॉन्सेस आहेत ना, त्यांचे रिअलायझेशनचे रिस्पॉन्सेस वाटतात आम्हाला की हा करेक्ट, बरोबर आहे. लेखकाचं श्रेय आहे ऑफकोर्स हे, कारण कुठली तरी एकच बाजू आहे, कारण ते तेवढ्या तत्परतेने आणि तेवढ्या निगुतीने पोहोचवणं. हा एकच बाजू मांडली नाही गेली आहे ह्या नाटकात. जनरली असं असतं की बायकांची बाजू खूप ठळकपणे मांडली गेली आहे किंवा पुरुषांचीच बाजू खूप ठळकपणे मांडली गेली आहे. ह्या नाटकाच्या बाबतीत असं झालेलं. माझं म्हणणं, नाटक कुठलंही नाटक त्याचं बलस्थान हे म्हणजे त्या नाटकाची व्यक्तिरेखा. त्या व्यक्तिरेखा जेवढ्या स्ट्रॉंग असतात ना, तेवढं नाटक ते लोकांपर्यंत स्ट्रॉंगली पोचतं. तर तसं याच्यातल्या 4 व्यक्तिरेखा इतक्या अप्रतिम शेखर ढवळीकरनी करून ठेवल्यात की त्यात फक्त तुम्ही काम करायचं, मजा. निश्चित. गोपाळ अलगेरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या, कारण इतकी वर्ष नाटकाचा बिझनेस अत्यंत जवळून पाहिलेला आहे. बदलते ट्रेंड्स आणि नोटाबंदीनंतर होणाऱ्या नाटकाचा म्हणजे असणारा 100वा प्रयोग, त्या दृष्टीने मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण त्यातलं बिझनेस रिलेशनशिप आणि त्याच्या अर्थानं बिझनेस
यामधला जोडणारा दुवा हा निर्माता असतो. कशा अर्थानं बदलते ट्रेंड्स तुम्ही पाहताय आणि के दिल अभी भरा नाही ह्यातलं तुमच्या दृष्टीने शक्तिस्थान काय, USP काय? जवळजवळ 32 वर्ष आम्ही ह्या क्षेत्रात काम करतोय. त्यामुळे सुरुवातीपासून जेव्हा आम्ही मोरची मावशी जेव्हा नाटक काढलं तर तेव्हा तो एक वेगळा ट्रेंड होता की पुरुष बाई बनून येणं एक वेगळं होतं, लोकांना वेगळे पण त्याच्यात मिळत होतं. त्यामुळे अशा टाईपची नाटकं आल्यानंतर आणि त्यावेळेला आम्ही पूर्ण मार्केटमध्ये म्हणजे मी आणि सुधीर अभ्यास केला ह्या सगळ्या गोष्टीचा की अशा टाईपचं नाटक आलं आहे का, तर अशा टाईपचं नाटक नाही आलं. आणि मग आम्ही विचार केला की हे नाटक करूया आपण, हे लोकांना नक्की आवडेल. पण 129 प्रयोगापर्यंत आम्ही ते नाटक चालवलं. त्यावेळी आम्ही इतके खचकाळगे बघितले, आम्ही कंप्लीट आता काय करायचं पुढे. असं करता करता विनय आपटेने एक दिवस सांगितलं की हे नाटक मला गजरा या कार्यक्रमात एक 10 मिनिटाचा विडंबन आहे करायचं, एक स्लॉट आहे, तर तुम्ही कराल का. तर मी सांगितलं येस करतो म्हणून. मी विजय चव्हाणला बोलवलं. त्याच दिवशी रात्री बसून आम्ही त्या नाटकातले सगळे लाफ्टर्स एका बाजूला आणले आणि त्याची एक स्क्रिप्ट तयार केली कंप्लीट आणि ते नाटक दुसऱ्या दिवशी शूट केलं. आणि बघतो तर काय त्या दिवशी टेलिकास्ट दुसऱ्या दिवशी रवींद्र नाट्य मंदिरला कंप्लीट म्हणजे लोक रस्त्यापर्यंत बाहेरपर्यंत लोक लाईनीत उभे होते. तर बुकिंगवाल्यांनी सांगितलं अरे गर्दी आणि हाऊसफुल होणार म्हणून. मग आमचं हळूहळू आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नाटकं करत लागलो. त्याच्यानंतर आम्ही सिरियस नाटक केलं, सस्पेन्स नाटकं केली. मग नंतर आम्हाला कळलं की सस्पेन्स नाटकामध्ये किंवा कायच्यामध्ये जेव्हा व्हीलचेअरवरती एक वेडा बसला आहे किंवा बंदूक घेऊन आलं आहे ही नाटकं नाही चालत. म्हणजे ही सगळी गणितं आपसूक आम्हाला कळत गेली की कशा पद्धतीची नाटकं करायची. मग हे सगळं करता 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 आम्ही मनेच कॉमेडी केली, याच्यावर केलं आहे, कादंबरीवरनं काय काय नाटकं करून, पण नाही चालली, कुठलीच नाही चालली. मग तेवढा प्रतिसाद नाही दिला. मग किरवंत केलं, तर एक दिवशी किरवंत केलं, त्याच्यानंतर गांधी विरुद्ध गांधी केलं. तर एक दिवशी मी बसलो होतो तिकडे आणि सहज त्या स्ट्रेचरवरती झोपलो होतो. तर भक्ती म्हटलं काय रे गोपाळ काय झालं तुला. म्हटलं काय नाही झालं, बुकिंग बघितलं तर मी स्ट्रेचर. मी म्हटलं नाही. म्हटलं काय करायचं काय, थांब गोपाळ घाबरू नका. आणि भक्ती तशी आमची सुरुवातीपासूनची मैत्रीण, त्यामुळे प्रत्येक सुखदुःखामध्ये ती आम्हाला साथ द्यायची. गोपाळ असं नाही, तसं करूया, असं करूया, तसं करूया. बऱ्याचशा गोष्टी तिने आम्हाला हेल्पफुल केल्या. मग आम्ही हळूहळू करता करता मग आम्ही प्रशांत दामलेसाठी याचं संगीतिक नाटक केलं, ते ब्रह्मचारी केलं, तेही आवडलं लोकांना. पण त्या टायमाला मोरची मावशी असताना विजय चव्हाणला जेवढं लोकांनी ॲप्रिशिएशन दिलं तेवढं प्रशांतला दिलं नाही. तेवढं वर्षा उसगावकर असताना तिलाही तेवढं दिलं. तरी पण आम्ही त्याचे 500 प्रयोग केले आणि नंतर हळूहळू ते चालायला लागलं. त्याच्यानंतर मग प्रशांतला आम्ही दुसऱ्या नाटकात घ्यायला लागलो. मग असं करता करता म्हटलं आता काय करायचं, आता वेगळं कुठला तरी कॉमेडी करा. मग हळूहळू प्रियतमाकडे आलो. असं करता करता मग आम्हाला एक आयडिया सुचली की नको आता आपल्याला ना की आपण जे घरात घडतं तेच रंगमंचावर जेव्हा दाखवतो तेव्हा लोक त्याच्यामध्ये इतके समरस झालेले असतं की नाही रे अरे आपलंच नाटक आपण बघतोय स्टेजवर आणि ते जाम लोकांना आवडायला लागले. ही कुठून आम्हाला कळलेली म्हणजे कल्पना म्हणजे जेव्हा आम्ही कलम 302 हे नाटक जेव्हा आम्ही ह्याला गोव्यामध्ये करत होतो, मी मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर आणि सुधीर आम्ही गोव्याच्या एअरपोर्टवर बसलो होतो. प्रचंड तिकडे फ्लाईटला डिले झाला होता. तेव्हा एक दिवशी चुकून असं लक्ष गेलं ते एक जोडपण इतकं प्रेमात घुसलं होतं की तेव्हा मोहन जोशी झालं बघ ना काय झालं, अरे थांब की रे हे बघू दे आपण मग बघूया. आणि असं करता करता एक बाई अशी म्हणत होती तुम्हाला काय कळतच नाही, तुम्ही फक्त तुमच्या बहिणीचंच तुम्ही सगळ्या सांगतात गोष्टी. अशा दोन्ही विरुद्ध प्रकारच्या जेव्हा आम्ही गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला कळलं की ह्याच्यावर नाटक कर. आणि मग असं करायला लागल्यानंतर आम्हाला जेव्हा कळलं की आपल्याच घरात घडलेलं नाटक जेव्हा रंगमंचावर बघतो तेव्हा ते आवडायला लागतं. आणि जेव्हा हे शेखरनी जेव्हा हे केलं नाटक लिहिलं तेव्हा त्याचं पहिलं वाचन झालं. त्याच्या पहिल्या वाचनानंतर त्याची कल्पना मी अशोक सराफला ऐकवली. मग अशोक सराफ बोलला की नाही रे असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. मग म्हटलं जाऊ दे ते जरा बाजूला राहू दे, मग आपण बघूया काय करायचं. आणि मग असं करता 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 मग आम्ही ह्या दोघांकडे हे केलं. तर शेखरला म्हटलं काय करूया आपण. शेखर बोला तुला मान्य असेल तर तू. म्हणजे मला केव्हाही लीनाचं मी काम बघितलेलं आहे जवळून आणि मंगेशा उत्कृष्ट नट आहे, लीनाही उत्कृष्ट नट आहे, त्यामुळे माझी काहीच हरकत नाही आहे, तुम्ही करा हे नाटक. ठीक आहे ओके. मग मधल्या काळात जरा बदल झाल्याप्रमाणे मग विक्रम रीमा एकत्र आली
मग काही कारणामुळे ते नाटक परत काही 6 महिने थांबलं, मग परत आम्ही मंगेश आणि लीना, कारण मला कधीच ह्या दोघांच्या बाबतीत हे नव्हतं, कारण मला एवढं कॉन्फिडंट आहे की हिचं जेव्हा मी उडून जा पाखरं नाटक बघितलं, उडून जाणं सोपे अशी अशी पाखरं येते, तर मला माहीत होतं की लीना मस्त काम करते नाटकात, तर आपण हिला घ्यायला पाहिजे कधीतरी या नाटकामध्ये. तर सगळा तो योग इथे जुळून झाले आता नाटकामध्ये. आणि आजही मला वाटतं की हे नाटक जसं मोरूची मावशी हजारो प्रयोग गेले आहे, कारण हे घरचंच नाटक, तसंच हे नाटक आहे. हे आपल्या रंगमंचावर आपण बघतोय, तर हे नाटक कदाचित माझ्या ह्याच्याप्रमाणे हजारो प्रयोग गाठतील. क्या बात आहे. तू आत्ता बदललेला ट्रेंड म्हणालास. मला असं वाटतं की निर्माते म्हणून गोपाळ काकांनी थोडीफार ना ह्याच्या प्रसिद्धीच्या बाबतीत टिपिकल कुठल्याही गोष्टी केल्या नाही. म्हणजे जे पूर्वापार आपल्याकडे चालत आलंय की 4 दिवस आधी जाहिरात आणि हे ते 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 एक नवीन गोष्ट आता आम्ही एक इंट्रोड्यूस करतो आणि मला ती आवडेल तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायला, की बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, हे केलं, हे इव्हन नाटकातही असा विषय आहे की आपलं गृहीत धरलं जातं आपण एकमेकांना, पण आपण थँक्यू म्हणत नाही. आपण समोरच्या माणसाला कधीतरी मनापासून किंवा अदरवाईज ना ते खूप वरचा लेअर असतो, चल थँक्स, हा इतका सोपा शब्द करून टाकलेला असतो. पण आमच्या नशिबाने एक आय डू थँक्यू म्हणून एक ब्रँड आम्हाला अप्रोच झाले. ते म्हणाले की आपण थँक्यू म्हणूया लोकांना, आम्हाला थँक्स म्हणायचं आहे तुम्हाला. आणि त्या निमित्ताने आता त्या कंपनीबरोबर आज वेद प्रोडक्शनने एकत्र येऊन आम्ही ना एक कार्ड्स केली आहेत आणि आम्ही ऑडियन्सला आता थँक्यू म्हणणार आहोत क्या बात. आमच्या 100व्या प्रयोगाच्या निमित्ताने. बरं, ते नुसतं थँक्यू आहे का ते कार्ड? तर नाही आहे. त्या कार्डबरोबर एक खूप छान भेट मिळणार आहे आमच्या ऑडियन्सना आता लवकरच. आणि फक्त दीनानाथपुरती नाही, ती कार्ड्स आता आमची बऱ्याच ठिकाणी आम्ही ऑडियन्सला देणार आहोत. आता ते कार्ड मला मिळालं तर मी कधीतरी येऊन अमितलाही ते कार्ड गिफ्ट करू शकते आणि म्हणते अमित थँक्यू. सो एक आय डू थँक्यू म्हणून आम्ही एक कन्सेप्ट आता अख्खे दिल अभिभरानेच्या निमित्ताने सुरू करतो. आणि ते बॅटन असेल की एकाकडून ते दुसऱ्याकडे जाणं आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आणि ते कार्ड जेव्हा माझ्याकडे आहे, मला जेव्हा आठवेल मी बघेन तेव्हा मी बघेन, अरे अमित घे हे, तू नाटक बघे, फार नाटक छान आहे, असं त्याची प्रोसेस आहे. आणि एक थँक्यू म्हणणं होईल आमच्याकडून ऑडियन्सला आणि ऑडियन्सकडून आणखीन बाकी सगळ्या प्रेक्षकांना. तर मला असं वाटतं की बदललेला ट्रेंड, जाहिरातीचा पण बदललेला ट्रेंड एक या निमित्ताने वेद प्रोडक्शन आणत आहे असं नक्की म्हणून. एक ते ऋणानुबंधाचं नातं आहे, तर ते वेगळ्या अर्थानं अंडरलाईन केलं जाईल. एक्झॅक्टली. बरं, हे आता ही जी योजना जी केली आहे, म्हणजे आता आम्ही थँक्स कार्डची, तर ही तेवढ्या मर्यादितपुरती न राहता ही पुढे कंटिन्यू आम्ही करणार आहे. पुढे आमची जेव्हा आणखी 3-4 नाटकं येतील या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत, तेव्हासुद्धा ह्या नाटकाला आम्ही त्याचं लोकांना, कारण त्यांच्यामुळेच तर आपण आज एवढे प्रयोग गाठतोय आहोत सगळ्या गोष्टी, तर त्यांना काहीतरी आपण द्यायला पाहिजे. आता मी काय देऊ शकतो, ऑडियन्सला काहीच देऊ शकत नाही, चांगलं नाटक देऊ शकतो. तर मी त्याला एक थँक्यू कार्ड म्हणून त्यांना देणार, त्याच्यावर त्यांना गिफ्ट मिळेल. आणि त्याच्यामुळे काय होईल, कदाचित जो तरुण वर्ग जो आहे, जो आता येत नाही आहे, त्याला पण म्हटलं की बाबा अरे नाटक चांगलं आहे, जा ना, माझ्याकडे कार्ड पण आहे, घे ना तू. तर म्हणजे ठीक आहे ना, मला 50 रुपये कन्सेशनसुद्धा मिळते ना, जाईन मी त्याच्याकडे बघायला. आणि कदाचित अशा विचारामुळे हे नाटक म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि जाहिरातीचं एक नवं डायमेन्शन आहे. आणि आता काय सध्या एवढं मार्केटिंगचं ट्रेंड बदलत चाललेलं आहे. आता आपण हिंदी पिक्चर बघतो, सगळं किती वेगवेगळ्या मार्केटिंग करतात. आता तुम्हाला घर पोचल्या तिकीट देतात, मग त्या मानाने आपण काय करतो, काहीच नाही करत आहे त्यांच्यासाठी. प्रेक्षकांसाठी काहीतरी केलं तरच प्रेक्षक आपल्या थिएटरकडे येतील ना, म्हणून ही सगळी योजना आम्ही केलेली आहे. आणि अजूनही आमच्याकडे काय काय नवीन नवीन योजना आहेत त्या आम्ही वेळोवेळी परत तुझ्याकडे येऊ, सादर करू. निश्चित. पण शेखर ढवळीकरांचं आणि तुझं एक वेगळं नातं आहे, तर त्या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायला, कारण नकळतपासून ते बहुरूपीपर्यंत आणि आत्ता इथपर्यंत लेखक म्हणून तुला असणारी, म्हणजे समोरच्या लेखकातली बिटवीन द लाईन्स तू नेमकेपणाने जोखतोस, हे मी आत्तापर्यंत, म्हणजे जयंताची नाटकं असतील किंवा कायम तू वेगवेगळं ट्रायआउट करत असताना त्या लेखकाशी असणारी, त्याच्या पात्रांशी असणारी एक नातं जे आहे ते तू कायम जपलेलं आहेस आणि ते वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करायचा, रंगमंची आविष्काराच्या दृष्टीने तू कायम प्रयत्न केलेला आहेस. तर ढवळीकर हे तुझ्या अर्थानं कसे लेखक आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या कानात बोलणारी पात्र तुला कशी दिसतात? ढवळीकर अप्रतिम लेखक आहे. म्हणजे मी त्याची नाटकं जी बघितली ती आणि मी जी केली ती करताना मला ढवळीकर जास्त जाणवला.
तो असा की हा माणूस नुसती गोष्ट नसते, ती गोष्ट असतेच त्याच्या कथेमध्ये, परंतु व्यक्तिरेखाचं एकमेकांशी नातं, बदलत जाणारं नातं, काही व्यक्तिरेखांचं स्खलन होत असेल, काही व्यक्तिरेखांचं उन्नयन होत असेल, परंतु ते होताना त्याचं कारण काय, त्याचे आर्थिक कारण आहे, सामाजिक कारण आहे, नातेसंबंधातलं कारण आहे, ही त्याची बॅकग्राऊंड नेहमी बदलत जाते. म्हणजे बहुरूपीमधलं नटाची व्यथा ती वेगळ्या पद्धतीने बाहेर आली आहे. हल्ली मीडिया ज्या पद्धतीने पारंपरिक लोककलांच्या नटांकडे बघतो, हे फक्त एक गोष्ट झाली, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याला त्या नाटकातून वेगळं काहीतरी म्हणायचं होतं. या नाटकातून सुद्धा अतिशय साधं, ह्या नाटकामध्ये एकही ड्रामॅटिक मुवमेंट नाही आहे, की आघाती मुवमेंट नाही आहे, काही नाही आहे, नुसती चर्चा आहे, दोघांची गप्पा आहेत, पण त्या गप्पा इतक्या गमतीदार आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आता नाट्यसंमेलनामध्ये जेव्हा आम्ही 7,000 लोकांसमोर हे नाटक केलं, तेव्हा मला असं वाटलं होतं की कसं काय लोक रिसीव्ह करणार, परंतु अतिशय पिन ड्रॉप सायलेन्स, जिथे हसायचं तिथेच रिस्पॉन्स येत होता. ह्याचं कारण असं आहे की त्या व्यक्तिरेखा प्रचंड ताकदीच्या होत्या, ज्या त्यांनी रंगवल्या होत्या, त्यांच्यातला नातेसंबंध इतका अप्रतिम ह्या नाटकामध्ये आला आहे. आणि थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी कुठे ना कुठे अप्लाय होत असते. आणि ती कसं आहे की अगदी नाटकाच्या शेवटी, म्हणजे लोक असं म्हणतात की आम्ही खूप हसलो नाटकाच्या, आणि नाटकाच्या शेवटी खूप रडलो. बरं, हे म्हणत असताना जेव्हा लोक आतमध्ये ऑडिटोरियममध्ये येतात, तेव्हा जर जास्तीत जास्त लोकांना ते आपलं नाटक वाटत असेल, तर हे नाटकाचं सक्सेस आहे, आणि हे लेखकाचं पण सक्सेस आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नाटक पोचतंय, सहजगत्या पोचतंय, त्यांना ते आपलं वाटतंय. याच्यामागे लेखकाचं क्रेडिट आहेच असं मला वाटतं. निश्चित. शेखरच्या लिखाणाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की ते ना खूप फसवतात असं समोरच्याला, पण आपल्याला कोणीतरी फसवलं ह्याचा आपल्याला राग नाही येत किंवा आपल्याला इन्सल्ट नाही वाटत. हे लागतं की अरे मी इतका कसा वरवरचा विचार केला, मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं, पण मग ही असं का म्हणते, जर तिला असं म्हणायचं नाहीये तर, असं एक टिपिकल लीना भागवत की कसं हॅलो मला खूप येतं असं. ह्याच्यात मी तर स्क्रिप्ट वाचल्यानंतर जेव्हा एंडकडे गेले मी, तेव्हा ना त्याच्या गोष्टीचे संदर्भ जे पुढे लागत गेले ना माझ्या, की अरे हां ही असं म्हणाली होती कारण ह्याचा हे अर्थ असा आहे, हे असं म्हणाले कारण ह्याचं, म्हणजे ना परिपूर्णतेकडे जाणारं लिखाण सतत, सर्कल कम्प्लिशन. एक्झॅक्टली, कुठलाच धागा ना सुटत नाही त्यांच्याकडून. आणि जेव्हा तुमच्याकडे इतकं सुंदर, इतकी वीण तुमच्याकडे चांगली येते ना, तर मग तुम्हाला काय फक्त ते घालून कॅरी करायचं असतं. मग ते तुमची ॲक्टर म्हणून तुमचं हे गोष्ट असते की तुम्ही काय करणार आहात आता तू हे कसं कॅरी करणार, ते आता तू दाखव. म्हणजे कदाचित ते एक शेखर ढवळीकरगिरी मग त्यांनी केलं, आता चल आता दाखव मला. पण ऑफकोर्स म्हणजे रीमाताईंनंतर जेव्हा त्या जागी आपल्याला उभं राहायचं आहे म्हटल्यावर सपोर्ट तर शेखरने खूपच चांगला केला होता. नाही, आणि इव्हन रीमा आणखीन विक्रमने पण आम्हाला करताना खूप धीर दिला, खूप आम्हाला नाही का प्रोत्साहन पण दिलं की नाही तुम्हीच करू शकता, तुम्ही करा. कारण कसं आहे की सुरुवातीलाच आम्ही केलं असतं तर तेवढं बॅगेज, तेवढं प्रेशर नसतं ना. जे नाटक विक्रम गोखले रीमाने केलं ते नाटक आम्ही करायचं, परंतु एका प्रयोगाला विक्रम गोखले एअर ओव्हरती येऊन बसले, पडदा उघडला, मी म्हटलं माय गॉड. म्हणजे तू इमॅजिन कर, विक्रम गोखले लहानपणापासून मी बघत तो माझा गुरु आहे, त्याला बघत मोठा झालो, आणि ज्या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली आहे ती भूमिका मी करतो, आणि समोर विक्रम बसला असेल तर काय होईल एखाद्या, तू समजून घे. तर पण मी म्हटलं की नाही मंगेश, हीच वेळ आहे आता गुरुदक्षिणा द्यायची आपल्याला, की हीच वेळ आहे आता, आज तुझा दिवस आहे आणि तू आज. आणि मी तो काय देवाच्या दयाने काय प्रयोग झाला, तो अप्रतिम प्रयोग झाला. आणि स्वतः विक्रम गोखले नाटक संपल्यानंतर स्टेजवरनं वरती आले आणि म्हणाले ऑडियन्सला की हे नाटक मी केलं होतं, विक्रमने केलं होतं. आतापर्यंत मी असं बघत होतो की रिप्लेसमेंटचे कलाकार जे अगोदर जो कलाकारांचे काम केलं आहे तसं करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मंगेश आणि रीमा आणि विक्रमपेक्षा वेगळं केलं, त्यांच्या पद्धतीने केलं. याचं कारण असं की लीनाला मी सांगितलं होतं की हे करताना आपण त्यांची कॉपी करायची नाही, आपण जास्तीत जास्त त्याचे कॅरेक्टर, जे शेखर ढवळीकरचं कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टरचं काय म्हणणं आहे त्याच्यात जास्त आपण जाऊया. विक्रमने काय केलं होतं किंवा रीमाने काय केलं होतं त्यापेक्षा आपण व्यक्तिरेखेच्या तळात जाऊया, आतमध्ये जाऊया. मग त्याचं काय म्हणणं आहे, तो असंच का विचार केला आहे, तो असं का जगला असेल, त्याच्यामागे काय असेल याचा विचार केला.
आणि मग त्यामुळे कॉपी करण्याचा प्रश्न झाला नाही आणि ते आमच्या पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने ते लोकांसमोर आलं नाटक. तू पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून पाहिलं असेल, त्यावेळेला दिग्दर्शक म्हणून वाटणारा मंगेश आणि को ऍक्टर म्हणून असणारा मंगेश तुला कशा अर्थानं? बेसिक मला मंगेश नेहमीच डिरेक्टर म्हणून जास्त आवडतात ऍक्टर पेक्षा, आणि त्याची कारणं त्यांना माहिती आहेत, त्याच्यावरनं बऱ्याचदा वाद होतात वगैरे वगैरे. पण मी रिहर्सलला पण गेले होते शेवटच्या दिवसात. म्हणजे मला आठवतंय की आपण पनवेलला केल्या होत्या रिहर्सल्स. त्यामुळे शेवटचे 2 दिवस ग्रँड रिहर्सलच्या वेळी मंगेशने मला बोलावलं होतं, कसं वाटतंय काय. म्हटलं अरे सॉलिडच आहे हे, काय म्हणजे प्रश्नच येत नाही वगैरे. मग मी प्रयोगही बघितला. तर तेव्हाच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यांची ज्या प्लेसमेंट्स होत्या, म्हणजे जी खासियत आहे मंगेशची, कारण मंगेशची स्वतःची घरात एक जागा असते की मंगेश तिथे जाऊन बसले की हिंमत नाही होत की अरे बापरे इथे का बसलेत आज. अशी एक त्यांची जागा आहे घरात. तशी ना त्यांच्या व्यक्तिरेखांच्या पण त्यांनी काही जागा ठरवलेल्या असतात डोक्यात त्या सेटमध्ये. तर मला ना ते कळत होतं की का विक्रम काका आत्ता इथे आहेत किंवा का रीमाता इथे आहेत आत्ता. आणि मला ते इतकं सगळं आवडत होतं. आणि जेव्हा आमचं जेव्हा त्यांनी बसवायला घेतलं तेव्हा ते सगळं बदललं. नाही तू चालत ये आणि जा. तर मला असं वाटत होतं की का मला तो ठहराव जमत नाही आहे का मला तुम्ही असे फिरवताय, का तुम्ही मला असं हे करताय. पण त्याची जी गोष्ट, त्याची जी उत्तरं मंगेशने मला दिली होती ना, तेव्हाचा तो डिरेक्टर आणि आत्ताचा तो डिरेक्टर हा मला खूप वेगळा वाटला. आणि म्हटलं की अरे हा मंगेश बरोबर, कारण तू तशी नाही आहेस, कारण तू ती नाही आहेस. मुळात आमचं दिसणं इतकं म्हातारे आम्ही दिसत नाही. आणि बॉडी लँग्वेज, ऍक्टरची बॉडी लँग्वेज, ऍक्टरचं बसण्याची पद्धत, पोस्चर, गेस्चर याच्यामध्ये खूप फरक पडतो. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये इंटिमेट सीन असतात, त्याच्यामध्ये तू कसा उभा राहिलास, कसं बोललायस. त्यामुळे मी जेव्हा माझ्या कुठल्याही नाटकाची रिप्लेसमेंट होते तेव्हा मी अगोदरची कॅरेक्टर इकडे वळायची तिथे तू वळ असं मी करत नाही. मी पूर्ण वेगळं नाटक बसलं, नव्यानं नाटक बसलं, अख्खं नाटक पहिल्यापासून पुन्हा बसवलं त्यांनी ते नाटक. त्यामुळे डेफिनेटली मला तेव्हाचा तोही डिरेक्टर आवडला आणि आताचा मात्र मला ऍक्टर आवडतो, डिरेक्टर आवडत नाही. का विचार तुम्हाला, कारण अरे तो 24 तास असतो रे बरोबर. अरे 5व्या प्रयोगाला डिरेक्टरने घरी जायचं असतं. मग कधीतरी प्रयोगाला पण तीच कुजबूज येते, आलेत आज सर आले, किंवा तो प्रयोग जरा परत. आता काय होतं माहितीये का अमित, अरे माणूस आहे, कधीतरी स्वर वेगळा लागू शकतो, कधीतरी खोकला येऊ शकतो. अरे त्यांना म्हणजे पदर सुद्धा हल नको, मोठ्याने बोल, आरामात, ईज कर, असं एक वेगळं नाटक चालू असतं माहितीये का तुला त्या 3 तासात. अरे ठीक आहे तो म्युझिकवर बसलेला माणूस आहे, जरा तो क्यू शफल असं सोड, लाईट का नाही, अरे इतका कसा दिग्दर्शक म्हणजे ना थोडा ना. आणि त्याच्या मनात एक वेगळं नाटक सुरू असतं ना. ऍक्टरवर सतत एक डिरेक्टर हवी असतो. मग जिथे ते फक्त ऍक्टर असतात ना तिथे तसं नसतं. गोष्टीमध्ये हा प्रॉब्लेम संगीताला सूर संगीतकाराला दिसत असतात ना, तिथपर्यंत तो ठहराव तो जाऊन. नाही आता ही जसं म्हणाले की जरा जरी पदर मी असा केला तरी तू, त्याच्यामुळे डिस्टर्ब होतं ना ते व्हिज्युअल. म्हणजे तुझ्या पदराच्या एका हालचालीमुळे जर ह्या पात्राचं काहीतरी महत्व असेल तर माझं डायव्हर्शन होतं ना. असं हिने का हालचाल केली, कारण नाटकातली जरा जरी हालचाल ही डिझाईन असली पाहिजे. तुम्ही काहीतरी आज वळलात उद्या वळला नाही असं नाही. प्रत्येक त्याला अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीला डिझाईन आहे, ते मोटिवेशन आहे त्याच्यामागे. ते का केलंय, तो का ह्या वाक्याला बसला, ह्या वाक्याला का उठला, तर ते जर डिस्टर्ब झालं तर कसं होईल. ते मी बाहेरून बघत असतो. ऍक्टर म्हणून ते तिथे असतात आणि डिरेक्टर म्हणून खाली बसलेले असतात ऍट अ टाइम. मग त्याचा ऍक्टरवर इतका, एका प्रयोगाला माझा तोच जो कार्डाचा मी म्हटलं सीन, एक सिनियर सिटीजनचं कार्ड मिळतं. अख्ख्या नाटकातली ती एक 2-3 मिनिटं थोडी गंभीर आहेत, बाकी सगळं धमाल नाटक. मी चष्मा वापरते त्या नाटकात, तो असा गळ्यात घातलेला चष्मा होता. मी डोळ्यात पाणी आलं माझ्यात, त्याचा थेंब पडला होता त्या काचेवर. पुढच्या सीनला मी तो चष्मा लावते, असा सीन होता चालू कंटिन्युएशन मधला सीन. तर अरे ते पाणी मला इतकं डिस्टर्ब करत होतं ना, माझी हिंमत होत नव्हती तो चष्मा काढून पुसायची, कारण ह्यांच्या वाक्याला जर तो चष्मा निघाला. मला इतका तो थेंब डिस्टर्ब करत होता काचेवरचा. मी तसा सीन केला आणि पहिला आज जाऊन आधी चष्मा पुसला. म्हटलं नको, तिथे जर मी हल्ले तर काही खरं नाही. त्यामुळे विक्रम काकांमधला मला डिरेक्टर जास्त आवडला आणि आमच्या नाटकातला मला ऍक्टर. पण तुम्ही सांगताना इतकी गंमत येते, तर ते पाहणं आणि त्यातले 100 प्रयोग त्या प्रेक्षकांनाही तुम्ही निश्चित काहीतरी देऊन जात असाल. कारण केवळ ते नाटक नसेल घडत,
त्यातला अर्थ आणि अन्वय अर्थ तुम्ही जाणता आणि तुम्ही तितक्याच निगुतीने पोहोचवता. मला असं वाटतं याचे हजारो प्रयोग व्हावेत. आणि मंगेश, ॲज युजल तुझ्याकडून प्रॉमिस हवं ऑन कॅमेरा की तू सिनेमा लवकर करशील. येस अमित, आता मी खरंच त्याच्या तयारीला पण लागलो. मी स्क्रिप्टच्याही मागे लागलो आहे. आणखीन माझं ठरलं आहे की ती जेव्हा फिल्म करेन ती अमितसाठी करेन. पण खरंच तू दिग्दर्शक फिल्मवर ज्या वेळेला आता रुपेरी पडद्यावर येईल ना, मला वाटेल की क्या बात आहे. कारण ते नाव बघायला मी आसुसलेलो आहे. कारण तुझी पात्र तू ज्या पद्धतीने साकारतोस आणि त्याला एक असणारा आकृतीबंध आहे ना, ती गंमत खरं आहे. म्हणजे आणि तुलाही माहिती आहे, कारण ते येऊन हातातोंडाशी येऊन ज्या वेळेला लांब जातं ना, त्यावेळेला काहीतरी चांगलं घडण्यासाठी असतं. बरोबर. तर मला असं वाटतं की ते जो एक आपला 50वा आठवडा असेल ना, त्यावेळेला आपण निश्चित, कारण हल्ली तो माहोल गेलाय, हल्ली विकेंडचं बॉक्स ऑफिस. आणि मला असं वाटतं की तुझा लॉंग लास्टिंग प्रेक्षकांच्या काळजात ते घर करून राहणारा सिनेमा असेल. त्यामुळे तू लवकर करावास. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि तुम्ही आलात, आपलेपणाने बोललात. आणि खरं सांगू का, आता हे जे नाटक आहे ना, हे नाटक मी जेव्हा जेव्हा बघतो ना, तर माझ्या डोळ्यासमोर कम्प्लीट एक स्क्रीन प्ले उभा राहतो की ह्या नाटकाचा कोणीतरी पिक्चर बनवावं. आणि कदाचित मला वरच्याची आणखी चांगली साथ जर मिळाली ना, तर मी ह्या नाटकावरती डेफिनेटली पिक्चर करेन. कारण मला ना ह्याच्यात एवढे पोटेन्शियल दिसतात आहे. ह्याच्यात त्याचा स्क्रीन प्ले काय होणार, कुठे शूटिंग करायचं, काय करायचं, हे सतत मी सकाळी उठल्यानंतर एक 10-15 मिनिट याच्यावर विचार करतो. पण मला माहीत नाही काय होईल. पण प्रयत्न मी जरूर करणार शेवटपर्यंत. मी जिथपर्यंत असेल तिथपर्यंत की याच्यावर नक्की पिक्चर करीन. आणि कदाचित पिक्चरची सुरुवात ह्या नाटकापासूनच होईल. म्हणून मी म्हटलं की विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. कारण दिल अभी भरा बरा नाही. येस, थँक्यू.